मराठा समाजाचं हैदराबाद गॅजेट निघालं, म्हणजे निघाले. त्यानंतर त्याच्यामध्ये बंजारा समाजाचंही निघाले. त्यांचे एसटीमध्ये आरक्षण दाखवलं. बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालाय, मोर्चे काढत आहे. बंजारा समाजाला खूप लढावं लागणार आहे. आम्ही 2 वर्ष झालं लढतो. आमचा हक्काचा असून बंजारा समाज हा कष्टकरी वर्ग आहे. त्यांचं आरक्षण हडपून त्यांच्या लेकराबाळाचं आयुष्याचं उभं वाटलं केलेलं आहे. हे आता नवीन नवीन बंजारा समाजातल्या पोरांच्या लक्षात आलंय. आपलं आरक्षण ज्याला आपण दिलं मोठ्या मनानं, त्यांनीच आपल्याला बर्बाद करून टाकलं, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनाही आरक्षण मिळणार. आम्ही त्यांच्या सोबत येत, काळजी करायची गरज नाही. फक्त सगळ्या बंजारा समाजाच्या जो लमणी समाज, बंजारा समाज आहे, जो गोर समाज आहे, यांनी सगळ्यांनी मिळून हे काम करायला पाहिजे. त्यांच्या जातीतल्या नेत्यांनी एखाद्या इमानदार पोराच्या किंवा पोरीच्या हातात लढाई एक हाती द्यायचा आणि सगळ्यांनी ताकदीनं मागं उभं राहायचं. 100% बंजारा समाजाच्या पदरात यश पडणार. पण 17 जण जर नेते झाले रे बाबा, मग अवघड आहे. विश्वास ठेवायचा काय, बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे, नेतेगिरी आम्हाला याच्यात करायची नाही, असं जर सगळ्या समाजाने ठरवलं आणि एकाला जर पुढं घातलं, मुलाला किंवा मुलीला कुणाला पण 100% यश आलं म्हणून समजायचं. जर का 17 नेते झाले, जातीचा प्रश्न राहतो बाजूला आणि यांचीच मानपानाची लढाई सुरू होती. प्रत्येक जातीबद्दल बोलतो, एक हाती चला, न्याय मिळणार. आणि खूप मात्र लावून धरावं लागेल. सारखं राज्याची मराठवाडी समिती केली तशी सातत्यानं लढला हो त्यांनी काय करायचं तर करावं, समिती करावं, काय करावं, पण त्यांनी सातत्यानं लढावं. मागं सरकायचं नाही. आम्ही आहेत.